हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जात पडताळणी, डोमिसाईल, नॉन क्रिमिलियरसह सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रासाठी आवश्यक 500 रुपयाच्या स्टॅम्पमधून अर्जदारांची सुटका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, तात्काळ अंमलबजावणीचे आदेश। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदाचाही फैसला आज। कोकाटेंच्या दोषी असण्याला स्थगिती मिळणार की निकाल कायम, याचा आज निर्णय। कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ पक्षालाही बसते। धनंजय मुंडे प्रकरणावरून अजित पवारांनी टोचले कान। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर देवगिरीवरती पार पडली बैठक। वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात, कराडने डिलीट केलेला आयफोनमधील डेटा रिकव्हर। खंडणी प्रकरणाच्या व्हिडिओत कराडचं नाव असल्याचं उघड। आरोपपत्रातील एक्सक्लुझिव्ह पुरावे माझ्या हाती। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब। ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे पत्र। राष्ट्रवादीकडून 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलाची मागणी। भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीण। जाधवांच्या नावाला भाजप आणि शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता। तालिका अध्यक्ष असताना भाजप आमदारांचं निलंबन केल्याने होऊ शकतो विरोध। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला फायनल। भाजपला 11, शिंदेंच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला मिळणार 4 समित्या। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य, अबू आझमींना भोवण्याची शक्यता। निलंबनाच्या कारवाईची मागणी। वादंगानंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा। अबू आझमींचं औरंगजेब स्तवन सरकार पुरस्कृत। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल। राष्ट्रीय पातळीवर ओवेसी आणि राज्यात अबू आझमी हे भाजपचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचाही आरोप। राजीव गांधीच्या काळातील बोफोर्स घोटाळ्याची होणार नव्याने चौकशी। नव्या माहितीसाठी सीबीआयचं अमेरिकेला साकडं। अमेरिकी गुप्तहेर मायकेल हर्षमनकडे महत्वाची माहिती असल्याची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।